Hello my dear students, from Value Education we are going to see lesson number 4, loving and respecting our elders. म्हणजे आपल्यापेक्षा जी मोठे आहेत त्यांचा आपण मान राखला पाहिजे आणि आपण त्यांच्यावर प्रेम केलं पाहिजे. Now this is the story of Dr. APJ Abdul Kalam. He was the former president of India. ते आधी आपल्या देशाचे प्रधानमंत्री होते. Was one of the world's best rocket scientists. With the president, he was also the world's best rocket scientist. ते एक rocket scientist पण होते. Even after he became an accomplished scientist, he still remembered Mr. Muthu Iyer, who was his teacher. ते जरी देशाचे प्रधानमंत्री झाले तरी ते आपले टीचर मिस्टर मुथू हे त्यांच्या लक्षात होते. Once when Dr. Kalam was your age, जेव्हा ते लहान होते तुमच्या वयाचे, he had fever, त्यांना ताप आला होता, and could not attend school, so he could not go to school. So this teacher, means Mr. Muthu, came to his house, came to APJ Abdul Kalam's house and asked his parents, आणि त्यांच्या आईवडिलांना विचारलं about him. He also helped Abdul Kalam to improve his handwriting by giving him special exercises every day. त्यांनी APJ अब्दुल कलाम यांचं अक्षर सुधारण्यासाठी पण त्यांना एक्स्ट्रा रायटिंग हा वर्क दिला होता. Another teacher that he remembered was Mr. Shiva Subramania, his teacher in class 5th. त्यांच्यासोबत अजून एक टीचर त्यांच्या लक्षात होते जे त्यांचे 5वीचे टीचर होते. दिस टीचर टॉट द स्टुडंट्स हाऊ बर्ड्स फ्लाय बाय टेकिंग देम टू अ सी शोर. त्या टीचरांनी त्यांना काय शिकवलं होतं की पक्षी कसे उडतात हे त्यांना समुद्रकिनाऱ्याजवळ नेऊन त्यांनी ते शिकवलं होतं. देअर they observed the way birds flew and flapped their wings. आणि ते तिथे शिकले की बर्ड्स कसे आपले पंख पसरवतात आणि उडतात. हाऊ कॅन यू शो रिस्पेक्ट टू आर टीचर्स. आपण आपल्या शिक्षकांबद्दल कसं आपलं सन्मान दाखवू शकतो. टीचर्स टीचर्स मेनी थिंग्स. आपल्याला आपले टीचर्स खूप काही शिकवत असतात. दे वर्क हार्ड. ते खूप कष्ट घेत असतात. सो दॅट वी कॅन स्टडी. का तर ती मुलं त्यांच्या हाताखालची मुलं ही चांगली शिकावी. लर्न अँड बिकम अ गुड पर्सन. त्यांनी शिकून मोठं व्हावं, एक चांगलं व्यक्ती बनावं. सो वी शुड लिसन टू देम अँड ओबे देम. म्हणून आपण आपल्या टीचरांचं प्रत्येक म्हणणं ऐकलं पाहिजे आणि ते पाळलं पाहिजे. बाय डुईंग दिस वी आर शोईंग आर रिस्पेक्ट टू देम. जर आपण असं करत असेल, त्यांचं आपल्या टीचरांचं ऐकत असेल तर आपण आपला मान त्यांच्याबद्दल ठेवतो आपण. टीचर्स एक्सपेक्ट यू टू डू सम सिम्पल थिंग्स. टीचर्स तुमच्याकडून काही सोप्या गोष्टी अपेक्षितात. बाय डुईंग दोज थिंग्स यू विल मेक दॅम हॅपी. जर आपण त्या पाळल्या केल्या तर आपले टीचर्स नक्कीच हॅपी होतात, खुश होतात. लिसन टू वॉट युअर टीचर सेज. आपण नेहमी ऐकलं पाहिजे आपले टीचर्स काय सांगतात. बी ॲन ओबिडियंट स्टुडंट. म्हणजे टीचरांचं ऐकणारे आपण हे झालं पाहिजे, स्टुडंट झालं पाहिजे. कम टू स्कूल ऑन टाईम. शाळेमध्ये वेळेवर पोचलं पाहिजे. विश युअर टीचर्स वेन एव्हर यू मीट देम. जिथे कुठे तुम्ही तुमच्या टीचरांना भेटाल, तुमच्याच नाही तर स्कूलच्या कोणत्याही टीचरांना भेटाल, त्यांना गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून, जी वेळ असेल तसं विश करा. डू युअर होमवर्क ऑन टाईम. तुमचा होमवर्क वेळेवर करत राहा. डोंट आर्ग्यू ऑर आन्सर बॅक वेन करेक्टेड. आपण वाद नाही घातला पाहिजे. बी स्मार्टली ड्रेस्ड. आणि आपण चांगले कपडे हमेशा चांगले घातले पाहिजेत आणि वेल ड्रेस असलं पाहिजे. ओके. देन सम सिम्पल थिंग्स दॅट शो रिस्पेक्ट. आणि अजून काय आहे ज्याच्यामुळं आपण आपला रिस्पेक्ट दाखवू शकतो. वेन यू मीट समवन. जेव्हा तुम्ही कुणाला भेटता, यू शुड ग्रीट हिम और हर बाय सेईंग गुड मॉर्निंग और गुड इव्हनिंग डिपेंडिंग ऑन द टाईम ऑफ द डे. जेव्हा तुमच्या घरी कोणी येतं और जेव्हा तुम्ही कुणाला भेटता
तर आपण त्यांना गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून, गुड इव्हनिंग जी काही वेळ असेल त्याप्रमाणे त्यांना विश केलं पाहिजे, ग्रीट केलं पाहिजे. यू कॅन ऑल्सो ग्रीट पीपल बाय फोल्डिंग युअर हँड्स अँड सेईंग नमस्ते और नमस्कार. आपण जर आपल्या घरी पाहुणे आले किंवा आपण कुठे गेलो तर आपल्यापेक्षा मोठ्यांना आपण हात जोडून नमस्कार केला पाहिजे, नमस्ते केले पाहिजे. बिफोर यू गो टू बेड यू शुड से गुड नाईट. आणि आपण झोपण्यापूर्वी आपण आपल्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक सदस्याला गुड नाईट हे म्हटलं पाहिजे. ओके, मग ह्याप्रमाणे आपण आपलं रिस्पेक्ट मोठ्या लोकांसाठी हे दाखवू शकतो. आणि मला माहिती आहे तुम्ही सगळे खूप चांगली मुलं आहेत आणि तुम्ही पण हे करता आणि इथून पुढं असंच ते कंटिन्यू करायचं आहे आणि आपल्यापेक्षा मोठ्यांचा मान राखायचं आणि त्यांच्यावर आपण प्रेम करत राहायचं. ओके, पुढच्या सेशनमध्ये आपण याचे क्वेश्चन आन्सर्स बघूया. तोपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ नीट ऐका आणि काय म्हणतात हा लेसन रीड करा. ओके, टिल दॅट टाईम टेक केअर, बाय.